नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपलं स्वागत आहे संदीप कृषी सेवा केंद्र या युट्यूब चॅनलवर. शेती संबंधी महत्त्वाची माहिती, रोग व्यवस्थापन आणि आधुनिक शेती तंत्रज्ञान यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत कापूस पिकातील आकस्मिक मर. महाराष्ट्र तथा मराठवाडा विभागामध्ये कापूस लागवडीच्या भागात मागील 8-10 दिवसापासून सततचा पाऊस पडत आहे. तसेच काही भागात अतिवृष्टी झाली आहे. ज्या भागात पाऊस झाला आहे तिथल्या जमिनीवर बराच काळ पाणी साचलेले दिसत आहे. या परिस्थितीमुळे इतर खरीप पिकासोबतच कापूस पिकाचे सुद्धा नुकसान झाल्याचे दिसत आहे. जास्त पाऊस झालेल्या शेतामध्ये दीर्घ काळापर्यंत पाणी साचून राहिल्यास त्याचा कापूस उत्पन्नावर विपरीत परिणाम होऊ शकतो. मागील आठवड्यात झालेल्या सततच्या पावसामुळे कापूस पिकामध्ये पाणी साचल्यामुळे कापसाच्या झाडाची पाने मुलून होऊन झाडने मान टाकल्यासारखी लक्षणे दिसत आहेत. ही आकस्मिक मर विकृती असून यामुळे प्रादुर्भावग्रस्त झाडे पूर्णत्वात वाळण्याची शक्यता असते. जमिनीत वापसा नसल्यामुळे आकस्मिक मर प्रादुर्भावग्रस्त झाडामध्ये मुळाद्वारे अन्नाद्वारे शोषण होत नाही, त्यामुळे झाडे कोमेजतात. पाऊस पडल्यानंतर 36 ते 48 तासात आकस्मिक मरची लक्षणे दिसू लागतात. सुकल्यानंतर पानगळ होऊन कालांतराने झाडे मरतात, त्यामुळे उत्पन्नात मोठे नुकसान होऊ शकते. सततच्या व मोठा पाऊस आणि जमिनीत वापसा नसणे व हवेतील आर्द्रता जास्त असल्यामुळे अशा प्रकारची लक्षणे दिसून येतात. तसेच सततच्या पावसामुळे जमिनीमध्ये वापसा परिस्थिती नसल्यामुळे कापसाच्या मुळामध्ये बुरशीची वाढ होऊन रसवाहिनी बंद होऊ शकतात. याला बुरशीजन्य मर असे म्हणतात. यामुळे कापूस पिकावर अशा प्रकारची आकस्मिक मर विकृती किंवा बुरशीजन्य मर रोगाची लक्षणे दिसून आल्यास खालीलप्रमाणे व्यवस्थापन करण्याचा सल्ला वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाच्या नांदेड येथील कापूस संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉक्टर अरविंद पंडागळे यांनी दिलेले आहे. तर त्यांनी जी उपाययोजना सांगितलेल्या आहेत ते आपण पाहूया. पाण्याचा निचरा करावा. शेतीतील साचलेले पाणी चर काढून त्वरित शेताबाहेर काढणे. आळवणी. प्रमाण प्रति 100 लिटर पाण्यात तर 1 कॉपर ऑक्सी क्लोराईड 250 ग्रॅम प्लस 2 किग्रा युरिया प्लस 1 किग्रा पांढरा पोटॅश 0050 100 लिटर पाण्यात घेऊन झाडाच्या बुंद्याशी फवारणी पंपाद्वारे किंवा डबा बाटली मगाद्वारे आळवणी ड्रेचिंग करावी. प्रत्येक प्रादुर्भावग्रस्त झाडात जवळपास 100 मिली द्रावण पडेल. याप्रमाणे आळे बांगडी पद्धतीने आळवणी करून झाडाच्या बुंद्याजवळी माती व्यवस्थित दाबून घ्यावी. किंवा 2 नंबर पोटॅशियम नायट्रेट 13-0-45 हे विद्राव्य खत 500 ग्रॅम, कोबाल्ट क्लोराईड 1 ग्राम यांचे 100 लिटर पाण्यात मिश्रण तयार करून द्रावणाची प्रति झाड 100 मिली द्रावणाची आळवणी ड्रेचिंग करावी. वरील प्रमाणे द्रावणाची आळवणी म्हणजे ड्रेचिंग करावी, फवारणी करू नये. आळवणी न करता फवारणी केल्यास फायदा होणार नाही. खोडाजवळील माती दाबल्याने साचलेल्या कपाशी पिकात मरग्रस्त झाडे आढळून आल्यास सुकलेली झाडे मातीचा भर देऊन सरळ करावीत. कपाशीच्या झाडाचे खोड हवेमुळे ढिले पडल्यास 2 पायाच्या मध्ये घेऊन व्यवस्थित दाबून घ्यावीत. जमिनीतील हवा खेळती ठेवणे. शेत जमीन वापशावर आल्यानंतर हलकी अंतर्मशागत करून कापसाच्या मुळांना हवा खेळती ठेवावी, म्हणजे झाड लवकर पूर्ववत होतील. तर वरील सर्व उपाययोजना कापसाच्या शेतामध्ये झाडे मर होत असलेली दिसताच त्वरित 24 ते 48 तासाच्या आत कराव्यात, जेणेकरून पुढील होणारे मोठे नुकसान वेळीच टाळता येईल. व्यवस्थापनात जेवढा उशीर होईल तेवढा फायदेशीर परिणाम कमी होईल. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारच्या शेती संबंधित महत्त्वाच्या माहितीसाठी आमच्या संदीप कृषी सेवा केंद्र या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी बांधवापर्यंत जरूर शेअर करा. धन्यवाद. जय जवान जय किसान.